झाड तुम्ही ज्यावेळेस बघताय हे ब्राझील वरून आणलेले झाड आहे. हे आपण मदर नर्सरी म्हणून आतमध्ये लावलेले आहे. त्याला जसं ब्राझीलचं टेम्परेचर आहे तसं आतमध्ये आपण त्याला टेम्परेचर दिलेलं आहे. इथून आपण जर स्टिक केलो त्या स्टिक आपण आता इथून रोपं तुम्ही बघून आलात ना, तिथं आपण रोपं तयार करतो. तिथं आपल्या स्टिक लॅबमध्ये जातात. लॅबमध्ये त्याचं व्हायरस चेक केलं जातं. ज्या व्हायरस मुक्त असतात त्या पुढे जातात आणि मग तिथं त्याची बडिंग केली जाते. बडिंगची सिस्टम कशी मी तुम्हाला इथे सांगतो. ही आपली मदर नर्सरी आहे, फुल ऑटोमेशन. अशा स्टिक आपण या झाडापासून घेत असतो. याचा जो बड असतो डोळा त्याचा आपण बडिंगसाठी त्याचा वापर करतो. त्या आधी लॅबमध्ये जातात. लॅबमध्ये त्याची चेकिंग होते. जर त्याच्यावर व्हायरस वगैरे असेल त्या तिथं रिजेक्ट केले जातात आणि ज्या व्हायरस मुक्त असतात त्या आपल्या त्या तिथं रोपांच्या ठिकाणी जातात. त्याच्यासाठी आपण फीडक्रॉस मीडिया वापरतो. हे आपला जो रूस्टॉक आहे तो रूस्टॉक वाढवला जातो. रूस्टॉक वाढवल्यानंतर या प्रकारची बडिंग त्याच्यावर केली जाते. डोळा याच्यात लावला जातो रूस्टॉकवरती. बडिंग केल्यानंतर ही जी कॅप तुम्ही पाहताय त्याला हवा पाणी लागू नये म्हणून त्याच्यावरती ही कॅप लावली जाते. कॅप लावल्यानंतर त्याला ग्रीन हाऊसमध्ये वाढवलं जातं. या पद्धतीमध्ये असं वाढवल्यानंतर त्याचा हा मीडिया वापरल्यामुळे असा रूट बॉल तयार होतो. हा रूट बॉल तयार अशामुळे होतो की याने काय होता, याच्या रूट्स असतात या कॉइलिंग होत नाही. कॉइलिंग न झाल्यामुळे ते ज्यावेळेस आपण जमिनीत लावतो त्याचे आपलं झाड जे स्ट्रॉंगपणे वाढतं, त्याच्यावर त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणून हा रूट बॉलचा आपण वापर करतो. आणि जोपर्यंत एका वर्षाचा रोग होत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्याला देत नाही. या रोपाची किंमत जवळजवळ एका रोपाची किंमत 300 रुपये. जर आपण बाहेरच्या नर्सरीमध्ये चेक केलं तर तिथं 60 रुपयाला सुद्धा मिळतं, पण अशा क्वालिटीचं मिळतं. ती तुम्ही 4 ते 5 मीटर पर्यंत वाढते. पण आम्ही काय करतो त्याला त्याची हाईट सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवतो. लागवड केल्यानंतर त्याला तुम्ही ज्यावेळेस त्याची लागवड करता त्यावेळेस सुरुवातीचं 1 वर्ष त्याला ट्रेनिंग द्यावी लागते. ट्रेनिंग कशी द्यावी लागते, जर तुम्ही हे झाड शेतात लावलं तर त्याला वरतून टॉप कट केलं जातं. म्हणजे त्याला आजूबाजूने ज्या फांद्या येतात त्या स्ट्रॉंग बनतात. स्ट्रॉंग बनल्यानंतर वापस त्या फांद्यांना कट करावं लागतं वरतून. म्हणजे ते जे असं घेरदार झाड बनतं, हाईट मेंटेन राहतं. एक वर्ष त्याची हाईट मेंटेन ठेवावी लागते. त्याच्यामुळे अशी लागवड करावी लागते. जसं तुम्हाला सांगा